अध्याय 28 वाचण्याचे फळ. वृत्ती सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल. अध्याय 28. मातंगाला पूर्वस्थितीवरती आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला. त्यानंतर मातंगाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीनयातीत जन्म मिळाला? तेव्हा श्री गुरूंनी त्याला हीनगती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्याने विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, ज्याला स्वतःच्या कुकर्मांबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पापमुक्तीस्तव करावयाची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठन अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितली. कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सुद्धा सविस्तर सांगितले. श्री गुरु मातंगाला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तू महिनाभर संगमावर स्नान कर, म्हणजे तुझ्या पूर्व दोषांचे क्षालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात येशील. मातंग म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्व जन्मस्मरण व ज्ञानप्राप्ती झाली आहे. मी तुम्हाला आता पूर्णपणे शरण आलो आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा. विप्रत्व देऊन मला तुम्ही धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तू मातंग आहेस. तुला वेद म्हणता येत असले तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून कधी स्वीकारणार नाही. लोक तुझी निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. ते स्वतःला ब्राह्मण समजायचे. लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वसिष्ठ हे ऋषी कुळाचे अर्ध्वयू. विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला. ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार? त्यामुळे तुम्ही ब्राह्मण जातीत जन्म घ्या. व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा. तपश्चर्या करा, मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल. वसिष्ठांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वसिष्ठाचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल. मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. एकदा विश्वामित्रांनी वसिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलवले. विश्वामित्रांच्या मनातून वैरभाव समोर गेलेला आहे हे जाणून वसिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. ते विश्वामित्रांना म्हणाले, तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे क्षात्र शरीर जळून गेले. मग त्यांनी योग बळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला. वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली. मातंगाला श्री गुरूंचे म्हणणे पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यामुळे त्याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे मात्र पटेना. मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन यातीत लोटू नका असा त्याने श्री गुरूंपाशी हट्टच धरला. तेवढ्यात त्याची पत्नी व मुले धावतच तेथे आली. पत्नी त्याच्यापाशी जाऊ लागली तेव्हा तो रागाने ओरडला, खबरदार, पुढे येशील तर, कारण मी आता ब्राह्मण आहे. मला शिवण्याचे धाडस करू नकोस. ते ऐकून त्यांची पत्नी थक्कच झाली. उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला.
तिचा आक्रोश पाहून श्री गुरूंनी मातंगाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातीभ्रष्ट कसा होऊ? श्री गुरूंनी ओळखले हा असा ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्याने नदीवरून घागर भरून आणली. ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली. त्या पाण्याने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्या योगे त्याचे जाती स्मरणही निघून गेले. तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला, तू येथे कशासाठी आलीस? मी येथे काय करतो आहे? छे, मला तर काही कळतच नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्या कुटुंबांसह घरी गेला. लोकही आश्चर्य व्यक्त करीत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्री गुरु त्याला म्हणाले, बाबा रे, भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते. त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा. अध्याय 28. संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांग आम्हासी. उल्हास माझे मानसी, गुरु चरित्र अति गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अति विशेष. ऐकता जाती सर्व दोष, ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्व जन्म पुससी. सांगे नैक परियेसी, चांडाळ जन्म होणार गती. पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगिती. कर्मविपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, यांचे पासाव चांडाल वर्ण. उपजला असता ज्ञातीहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्रिये पासी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका. पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाळ. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण. तेने हीन जन्म घेणे, विप्रादी चारी वर्णांसी. या दोषाचा विस्तार, सांगतो की सविस्तर. विप्रे करिता अनाचार, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता, सांडोनी जाय तत्वता. चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुल स्त्रियेसी. कुल देवता सोडून एका, पूजा करी आनिका. तो होय चांडाल देखा, सदा अनुरुत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटिकेंची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोही चांडाल होय जाण, सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्य असे दासी योग. गृह भांड अतळती त्याग, तेने देव पितृ कर्मे करी. तोही पावे हीन योनी, जो का अगदी घाली राणी. गाय वासरांसी विघडोनी, वेगळी करी तोही होय चांडाल. सोडे आपुल्या जननी ते, आणि मारी लेक राते. वेगळी करी आपुल्या सत्ते, तोही जन्मे चांडाळ. बैलावरी विप्र बैसे, शूद्रान जेवी हर्षे. चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणते श्री गुरु. विप्र तीर्था जाऊन, श्राद्धादी न करी जाण. परान्न प्रतिग्रह घेणे, तो होय चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका. न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाल योनी, तुळसी पत्रे ओर पोनी. पूजा करी देवा लागोनी, शालिग्राम शूद्रे भजलिया. न सेवीच माता पिता, त्यजे त्यांसी न प्रतिपायिता. चांडाल होय जन्मता, सप्त जन्मी कृमी होय.
पहिली एक स्त्री असता, दुजी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, आनिक सांगेन एक नवल. श्रमोनी अतिथी आला असता, वेद म्हणोनी अन्न घालिता, जन्म पावे हा तत्वता, चांडाल योनी परी येसा. योग्य विप्रांते निंदिती, आनिक जाती पूजिती, चांडाल योनी जाती, व्रती लोप केली या. तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी. स्वामी स्त्रियेसी शत्रुमित्र, विश्वास स्त्रीसी, जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतितागृही, दोघी स्त्रिया जयासी. तांत ठेवी प्रपंचेंसी, अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रास न दे तोही पतित होय, त्रिसंध्या समयी देथा. जो विप्र जेवी अविवेका, भाक देऊनी फिरे निका, तो जन्मे चांडाल योनी, राजे देती भूमिदान, कापन घेती हिरोन, संध्याकाली करी शयन, तोही होय चांडाल. वैश्वदेव काली अतिथीसी, जो करी दुष्टोत्तरेंसी, अन्न न देई तयासी, कुक्कुट जन्म होऊनी उपजे. गंगा तीर्थांची निंदा करी, एकादशीस भोजन करी, स्वामीस सोडी समरी, चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगी पर्वणीसी, अथवा हरिहरा दिवशी, वेद शिकवी शूद्रासी, चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटेकरांसी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यांत, पोई घालिती ज्ञानवंत, तेथे विघ्न जो करीत, तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैदकी, जाणूनी औषधे दे आनिकी, तो होय महापातकी, चांडाल योनीत संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी, जन्म चांडाल होय त्रिशुद्धी. वेद मार्ग त्यजिता विप्रे, श्री गुरुसी नर म्हणे कोण, हरिहरांते निंदे जाण, अन्य देवतांचे करी पूजन, तो नर पतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आपुले कर्म तजुनी मंद, आनिक कर्म आचरे सदा, तोही होय चांडाल. शूद्रापासूनी मंत्र शिके, त्यासी घडती सर्व पातके, गंगोदक क्षीरोदके, श्वान चर्मी घातले परी. विधवा स्त्रीशी संग करी, शिव्या देऊ नथी ती जेववी घरी, श्राद्ध दिनी पिंड न करी, चांडाल योनी तो जन्मे. माता पिता गुरुद्वेषी, तो जन्मे चांडाल योनीसी, आनिक जन्म पापवंशी, उपजोनी येती परी येसा. गुरुची निंदा करी हर्षी, सदा असी विप्रद्वेषी, वेद चर्चा करी बहुवशी, तो होय ब्रह्म राक्षस. भजे आपण एक दैवत, दुजे देव निंदा करीत, तो होय अपस्मारीत, दरिद्र रूपे पीडत असे. माता पिता गुरुवर्जोन, वेगळा होय स्त्री आपण, बेरडाची पोटी उपजून, रोगी होऊन राहत असे. सदा वेद दूषी आपण, अवमानित ब्राह्मण, कर्मभ्रष्ट होय आपण, मूत्रकृच्छ्र रोगी होय. लोकांचे वर्म कर्म आपण, सदा करी उच्चारण, हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगी तसे. गर्भपात करी स्त्रीसी, वांज होऊनी उपजे परियेसी, पुत्र झालिया मर्तित्वरेंसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण, सांगता नायके जाण, आनिक जेविता दृष्टी आपण, बहिरट होऊनी उपजे. पतिता सवे करिष्ठती, गर्दभ जन्म पावती, त्यासी रस औषधेती, मृग योनी जन्मे तो. ब्रह्महत्या केली जरी, क्षय रोगी होय निर्धारी, सुरापानी ओळखा परी, श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता, वांज ज्वरी होय निश्चिता, सवयींची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी नरासी, जन्म होय ऐसा त्यासी. अन्न जेविता वांती उर्वशी, अन्न वैरी तो होय.
सेवक एकाचा चाडवून घेऊन जाती जे जन, त्यांसी होय जान बंधन कारागृह भोगी तसे. सर्प जाती मारे नर, सर्प योनी पुढे अपार, ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन. स्त्रियांते चोरुनी घेऊनी जाय, मतिहीन जन्म होय, सदा क्लेशी आपण होय, अंती जाय नरकासी. सुवर्ण चोरी करी नर, प्रेम हव्यादी होय निर्धार, पुस्तक चोरीता नर, अंध होऊनी उपजे देखा. वस्त्र चोरी करी जरी, श्वेत्री रोगी होय निर्धारी, गणद्रव्य चोरी करी, गंडमाळा होती तया. श्वासोच्छवासी असे नर जरी, त्याची वस्तू करी चोरी, सदा वसे बंधन घरी, ब्रह्मांड पुराणी बोलिली असे. परद्रव्य अपहार देखा, परदत्तापहार विशेषा, परद्वेषी नर ऐका, धान्य अपुत्री होऊनी उपजे. अन्न चोरी केलिया देखा, गुल्म व्याधी होय ऐका, ध्यान करील तस्करिका, रक्तांग होय दुर्गंध शरीर. का एखादा तैल चोरी, तोही दुर्गंधी पावे शरीरी. परस्त्री ब्रह्मसो अपहारी, ब्रह्म राक्षस जन्म पावे. मोती माणिक रत्ने देखा, चोरी करी नर ऐका, हीन जातीसी जन्मनिका, पावे नर अवधारा. पत्र शाखादी फळे चोरी, खरुजी होय परंपारी, रक्तांगी होय निर्धारी, गोचर होय तो नर. कास्य लोह कार्पास लवण, तस्करिता नरा जान, श्वेत कुष्ठ होय निर्गुण, विचारोनी राहाटावे. देवद्रव्यापहारी देखा, देव कार्य नाश अपहार देखा, पंडुरोगी तो निका, फळ चोरी विद्रूपी. पर निक्षेप चोरी करी देखा, करिता होय सदा शोका, धन तस्कर उष्ट्रायका, जन्म पावे अवधारा. फल चोरी होय वनचर, जल चोरही होय कावळा थोर, गृहोपकरणे तस्कर, काक जन्म तो पावे. मधु तस्कर अवधारी, जन्म पावे होय घारी, गोरस करी चोरी, कुष्टी होय परियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी, जन्म पावे ऐसिया दोषी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेंची, शांती परवी बोलिले असे. परस्त्री आलिंगी या देखा, शतजन्म श्वाननिका, पुढे मागुती सप्तजन्मिका, भोगी दुःख अवधारा. परस्त्री योनी पाहे दृष्टीने, जन्मे तो अंधत्वपणे, बंधू भार्या संपर्क करणे, गर्दभ जन्म तो पावे. तोही जन्म सोडोनी, निघोनी जाय सर्प योनी, पुन्हा नरकी जाऊनी, नाना कष्ट भोगी तसे. सखी भार्या सवे ऐका, मातुल स्त्री असे विशेखा, एखादा करी संपर्का, श्वान योनी जन्म पावे. परस्त्रियांचे वदन, न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षण, चक्षुरोगी होऊनी उपजे. आपण असे शूद्र जाती, विप्र स्त्रीशी करी रती, ती दोघेही कृमी होती, हे निश्चित अवधारा. सदा शूद्र संपर्क करी, याची स्त्री व्यभिचारी, जन्म पावे हो कुतरी, महादोष बोलिलासे. ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता होय मन निर्मळ. जरी घडले एक वेळ, पाप जाय कवने परी. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी, प्रायश्चित असे पापासी. पश्चाताप होय जासी, पाप नाही सर्वथा. पाप असे थोर केले, अंतकरणी असे खोचले. त्यासी प्रायश्चित्त भले, कर्म विपाकी बोलिले. प्रायश्चितांची विधाने, सांगेन ऐका स्थिर मने. अनेक ऋषींची वचने, ती सांगेन ऐका तुम्ही. प्रथम भावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड. गोदाने सालंकृत अखंड, अशक्त तरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाप पाव निष्क. स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेने विधी द्रव्य द्यावे. अज्ञानकृत पापासी,
पश्चातापे शुद्धी परियेसी, गुरु सेवा तत्परेंसी केलिया गुरु निवारी, नेनता पाप केलियासी प्रायश्चित असे परियेसी, प्राणायाम द्विशतेसी पुण्य तीर्थी 10 स्नाने, 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसी, स्त्री पुरुष दोघांत एक, करीती पुण्य पाप दोष, दोघेही पडती दोषांत, दोघे आचरावे प्रायश्चित्त, आणि केक असे प्रकार जेणे पाप होय दूर, गायत्री जप 10 सहस्त्र करावा तेने वेद मंत्र, याचे नाव गायत्री कृच्छ्र, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी, प्राजापत्य कृच्छ्र देखा असे विधी अति विशेषा, भोजन करावे मुक्त एका अथवा अयाचित भिक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरावे गुरु चरणांस, येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य, अतिकृच्छ्र असे एक चित्ते मुनी ऐक, दोष असती सामान्यक अज्ञानेंच केलिया, अन्न घ्यावे 27 ग्रास, सकाळी 12 रात्री 15 अथवा दोन्ही 8 ग्रास अयाचित अन्न द्यावे, ऐसे सौम्य पातकासी विधी असती परियेसी, मास 1 नेमेंसी, अंजुली 1 जेवावे, उपवास 3 करावे देखा, प्रकार सांगेना अनिका, 3 दिन उपोषका घृत पारणे करावे, 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षोनी पुन्हा क्षीर 1 दिवस, एखादा असेल अशक्त तयासी असे 1 व्रत, तिळ गुळ लाया पीठ उपवास 1 करावा, पर्णकृच्छ्र करायसी, पर्ण 2 घ्यावे प्रतिदिवशी, करावे तितकी उपवासी, पश्चातापे प्राशन कीजे, कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक बिंदू नित्य, पान करावे सत्य, पर्णकृच्छ्र परियेसा, आणि एक प्रकार करी चांद्रायन आचार, कुक्कुटांड प्रमाणाहार, ग्रास घ्यावे वर्धमानी, अमावास्येसी 1 ग्रास, पौर्णिमेसी 15, कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासी हविषान्य, आपले पाप प्रगटुनी उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळुनी पाप जाय अवधारा, आता सांगेन तीर्थकृच्छ्र यात्रा करावी पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पापे जाती, वरकड तीर्थी गेलियासी, गायत्री जप सहस्रेंसी, पाप जाय त्वरेंसी, अगस्ती वचन बोलिले असे, समुद्र सेतू बंधेसी, स्नान केलिया परियेसी, भ्रूण हत्या पापनाशी, कृतघ्नादी पातके, विधिपूर्वक सुचीसी, जप कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी, ऐके त्रिविक्रम 1 चित्ते, लक्ष गायत्री जप केलिया, सुरापान पाप जाय लया, सुवर्ण चोरी केलिया, 7 लक्ष जपावे, 8 लक्ष गुरुतल्पगासी, गायत्री जपता पापनाशी, आता सांगेन परियेसी, वेदाक्षरे पाप दूर, पवमान सुक्त 4 पठन करिता ब्रह्महत्या दूरी, इंद्रमित्र अवधारी 1 मास जपावे, सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके, शून शेपा नाम सुक्ते, सुवर्ण हरा पाप जाय, पवमान शन्न सुक्त पठन करिता हविषोक्त, मास 1 पठत गुरु तल्प गादी खरती, पंचमास 6 मास मिता हर करुणी पुरुष, पुरुष सुक्ते कर्मनाश, पंच महापापे नास्ती, त्रिमधु म्हणजे मंत्रसुक्त, सुवर्ण त्रिनास मंत्र, जपावे नाचिकेत, समस्त पातके प्रायश्चित्त, नारायण पन्न देखा, जपावे भक्तिपूर्वका, नाशी पंच महापातका, प्रीतिपूर्वक जपावे, त्रिपदा नाम गायत्रीसी, जपती जे भक्तींसी, अघमर्शन त्रिरावृत्तेसी, 7 जन्म पाप जाय, अपाम मध्य 50,
तद विष्णू नाम सुक्तीसी जपती जे जन भक्तीसी सप्त जन्म पाप जाय। आनिक असे विधान देखा अज्ञानकृत दोषादिका अनुतप्त होऊनी विशेषा पंचगव्य प्राशन कीजे। गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुश सार विधी मंत्र घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास। नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेत धेनूचे दधी घ्यावे। कपिला गाईचे तूप बर्वे ऐसे पंचगव्य बर्वे घ्यावे। एकेकाचे क्लप्त भावे सांगेन सर्व अवधारा। गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ट पर्व गोमय पवित्र क्षीर पावने दोषेर दधी 3 पाव घ्यावे। घृत घ्यावे पावशेर तितुकेंची मिळवावे कुशनीर घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेन। कुशांसहित सहारसे एकेकासी मंत्र पृथक असे। प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णु दुजा देखा। मान स्तोक मंत्र तिसरा प्रजापती चतुर्थ अवधारा। पंचम गायत्री उच्चारा 6वी व्याहती प्रणव पूर्वका। ऐसे मंत्रोनी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव। अस्थिगत चर्मगत पूर्व पापे जाती अवधारा। गायी न मिळता इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी। दर्शन मात्रे दोष नासी कपिला गायी उत्तम। पंच महापातक नावे ब्रह्म हत्या सुरापान जाणावे। स्वर्णस्थेय गुरुतल्पक जाणावे 5वा त्यासवे मिळालेला। 4घे पातकी देखा 5वा तया मिळता देखा। त्यांसहित पंच महापातका आहे ती पापे परियेसा। सुरापानी ब्रह्मघातकी सुवर्णस्थेय गुरुतल्पकी 5वा महाघातकी जो सानुकूळ मिळतो। ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियेसी। श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत। एखादा मिळेल शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा। ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी। सकल विप्र संतोषी ज्ञान प्रकाशे होती। श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी। माता पिता गुरुदुषी तेने होय चांडाल जन्म। आता सांगतो ऐक स्नान संगमी मास एक। केलिया दोष जाती निशंक पुन्हा विप्र जन्म होसी। पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन झाले आम्हासी। कावळा जाता माणसासी राजहंस तो होत असे। तैसे तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे। तारावे आता त्वां कृपापात्रे शरणागतासी। परिस लागता लोखंडासी सुवर्ण होय तत्क्षणेंसी। सुवर्ण मागुती लोहासी केवी मिळे स्वामी या। तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी। अभिमंत्रोनी आम्हांसी विप्रांमध्ये मिळवावे। ऐकोनी तयाचे वचन गुरु बोलती हासून। तव देह जातीहीन विप्र केवी म्हणतील। पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी। ब्रह्मत्व केवी पावसी विप्र निंदा करीतील। पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधी पुत्र। तपोबोळे म्हणवी पवित्र म्हणे तो विप्र आपणा। ब्रह्म्याची शतवर्षे तप केले महाक्लेशे। त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी आपणा। इंद्रादी सुरवरांसी विन्विता झाला परियेसी। आपणा ते ब्रह्मर्षी म्हणा ऐसे बोलत असे। देव म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी। जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू। मग त्या वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी। विप्र म्हणा आपणासी केले तप बहुकाळ। वसिष्ठ म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपास पात्र। देह टाकोनी मग पवित्र विप्र कुळी जन्मावे। मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध। तधी तुआ होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नाम तुझे।
काही केल्यानं म्हणे विप्र, मग कोपला विश्वामित्र. वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तये वेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नवे कदा तामसी. अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेंसी. हाती घेऊनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी. विचार करीत मागुती मनी जरी वधीन वसिष्ठ मुनी. आपणाते न म्हणे कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी. आपण म्हणो ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐशा वसिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष. म्हणोने टाकी गिरीवरास भूमीवरी परियेसा. अनुतप्त झाला अंतकरणी वसिष्ठे ते ओळखुनी. ब्रह्म ऋषी म्हणूनी पाचारिले तये वेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र. म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामी या. संतोषोनी वसिष्ठ तया लागी बोलत. म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यकिरणे देहा जाईले. सहस्र किरणी तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी. पहिला देह जाळूनी नूतन देह धरी येला. ब्रह्मर्षी तेथोन विश्वामित्र झाला जाण. सकळांसी मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी. विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणोनी. झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तव देह विसर्जावा जन्म इह. अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भाविसी. ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु परियेसी. लाधले सुख त्यासी त्याच्या मानसी न ये काही. निधान सांपडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी. अमृत सापडता रोग्यासी का सांडील जीवित्व. एखादे ढोर उपवासी पावी तृण बिढारासी. तेथोनी जावया त्यासी मन नव्हे सर्वथा. तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी. न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणत असे. इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी. म्हणो लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियेसी स्पर्श नको म्हणे तिसी. कोपे करोनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी ती भार्या दुरुनी नमे गुरु पाया. पती माते सोडोनिया जातो आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत. आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामी या. जरी न सांगाल स्वामी त्यासी तजिन प्राण पुत्रा सरसी. एरवी आपणा ते कोण पोशी अनाथ मी स्वामी या. ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासून. त्या नरा ते बोलावून सांगता ती परियेसा. गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी. पुत्र कलत्र क्षोभताम दोषी तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोनिया संतोष व्हावे इंद्रिया. मग पावे धर्म काया तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना. करोनी तिसी तजिता जाना महादोष बोलीजे. सूर्यभूमी साक्षींसी तुवा वरिले स्त्रियेसी. तीस त्यागिता महादोषी तुंते नव्हे गती जाण. श्री गुरु वचन ऐकोन विनवी तसे कर जोडून. केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती. प्रक्षाळावे लुब्धका हाती अज्ञानत्व पावेल. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलावोनी. एका लुब्धका पाचारोनी आना अति त्वरंसी. तया ग्रामी द्विजेक करी उदिम वानिक. तया ते पाचारिती ऐक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनी हस्तेंसी. स्नपन करीगा पतितासी होया आसक्त संसारी. आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन.
त्यावरी घालिता तत्क्षण गेली विभूती धुवोनी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे. मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला त्यांजवळी. आलिंगोनी या पुत्रांसी भ्रांती म्हणे त्यांसी. का आलो या स्थळासी तुम्ही आला कवन कार्या. ऐसा मनी विस्मय करीत निघोनी घरा गेला पतीत. सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करीताती. इतुके झाले कौतुक पाहाती नगर लोक. विस्मय करीती सगळीक म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरु सन्निधानी. पुसत असे विनवोनी ऐका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी. निरोप द्यावा कृपेंसी विनंती एक अवधारा. महापतित जाती हिंजान तया ते दिदले दिव्य ज्ञान. अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोनी आम्हांसी निरोपावे कृपेंसी. म्हणोनी लागला चरणांसी भाव भक्ती करोनिया. ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तया निरोपिती. त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे. ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन. सांच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार. गुरु वचन ऐकोनी विनवी तसे त्रिविक्रम मुनी. देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परियेसी. गुरु सांगता विस्तारेंसी एक चित्ते अवधारा. म्हणोनी सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकळा भिष्टे साधती. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारोन. महाराष्ट्र भाषिण करून सांगे सरस्वती गुरुदास. इथे गुरुचरित्रामृत कर्म विपाक भावार्थ. अत्यंत ज्ञान प्रशंसत विमोचित पुन्हा केले. इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम 28 अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 195. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.